आपल्या घरातला फ्रीज बंद असतो तेव्हा आतमध्ये काय होतं माहिती नाही. पण आपल्या मनातला फ्रीज बंद असेल तर नात्यात रोज भांडण होतं. आज तो फ्रीज उघडूया आणि साफ करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण 3 गोष्टी एकत्र बघणार आहोत आणि तुम्हाला वाटेल, "अरे, या 3 गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे?" पण आज मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवणार आहे, की या 3ही गोष्टी या एकाच धाग्याने जोडलेल्या आहेत. पहिली गोष्ट, नात्यामध्ये भांडणं का होतात? दुसरी गोष्ट, मनामध्येच वाईट विचार आणि तोच खरा विनाश असतो. तिसरी गोष्ट, फ्रीजची साफसफाई, घरातला आणि मनातलाही. आणि हे सगळं तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून बघायला नक्की आवडेल. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक असा मुद्दा मी सांगणार आहे, जो कदाचित तुमचं आयुष्य बदलून टाकेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही वेळ आहे संध्याकाळची आणि 2-3 दिवसापासून झाडांना पाणीच दिलं नव्हतं, कारण आभाळ आलं वाटत होतं, पण पाऊस काही पडतच नव्हता. त्यामुळे म्हटलं चला आता पाऊस पडो न पडो झाडांना आपण पाणी देऊयात. तर आता झाडांना पाणी देत-देत मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या तुम्हाला ऐकायला खूप आवडतील. आणि विषयही तसाच आहे, की घरामध्ये भांडणं का होतात? कोणत्याही नात्यामध्ये, मग ते नवरा-बायकोचं असेल किंवा आई आणि मुलाचं असेल, भाऊ-बहिणीचं असेल, मित्र-मैत्रिणीचं असेल, कोणत्याही नात्यामध्ये भांडण होतं. पण खरा प्रश्न हा आहे, की भांडण का होतं? आपण नेहमी समोरच्या माणसाला दोष देतो. त्याने किंवा तिने असं केलं म्हणून भांडण झालं. पण खरंच तसं असतं का? सगळ्यात महत्त्वाचं कारण जे यामध्ये आहे ना, ते म्हणजे अपेक्षांचं ओझं. नात्यामध्ये सर्वात मोठा शत्रू असतो तो म्हणजे न बोललेल्या अपेक्षा. आपण समोरच्या माणसाकडून खूप काही अपेक्षा करतो, पण त्या कधी सांगत नाही. मग जेव्हा त्या पूर्ण होत नाही, तेव्हा मनामध्ये राग येतो, निराशा येते आणि मग एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून मोठं भांडण होतं. उदाहरणच द्यायचं झालं तर बायकोला वाटतं नवऱ्याने माझ्या आईच्या वाढदिवसाला आठवण द्यायला हवी होती. पण नवऱ्याला हे माहितीच नसतं की ही अपेक्षा आहे. मग भांडण होतं. पण खरं कारण असतं ती न बोललेली अपेक्षा. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ऐकण्याची सवय नाही. कोणत्याही मनुष्याने नेहमी गुड लिस्नर असावं, हे मी एका पुस्तकात वाचलं होतं. कारण आपण खूप बोलतो, पण ऐकतो कमी. समोरचा माणूस बोलत असताना आपण मनात पुढचं उत्तर तयार करत असतो. खरं ऐकतच नाही. याला इंग्रजीत म्हणतात लिसनिंग टू रिप्लाय, नॉट लिसनिंग टू अंडरस्टँड. जेव्हा माणसाला वाटतं, की मला कोणी ऐकत नाही, तेव्हा तो किंवा ती मोठा आवाज उठवतो आणि भांडण सुरू होतं. त्यानंतरचं महत्त्वाचं कारण, मनातला जमा झालेला राग हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे आणि इथेच आपल्या फ्रीजचा संबंध येतो. आपण अनेकदा मनामध्ये राग दाबून ठेवतो. आता बोलायचं नाही, नंतर बघू, जाऊ दे, छोटी गोष्ट आहे, असं म्हणत-म्हणत आपण मनामध्ये राग, दुखावलेपणा, नाराजी हे सगळं साचवत जातो. फ्रीजमध्ये जसे जुने अन्नपदार्थ साचतात आणि सडायला लागतात, तसंच मनामध्ये जुना राग साचतो आणि मग एखाद्या दिवशी छोट्याशा कारणावरून स्फोट होतो. आता एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं बाहेरचं जग हे तुमच्या आतल्या जगाचं प्रतिबिंब असतं. म्हणजे काय? जर तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील, हे होणारच नाही, माझ्यावर कोणाचं प्रेम नाही, मी नालायक आहे, हे नातं टिकणार नाही, तर तुम्ही नकळत तसंच वागायला लागता आणि मग खरोखरच तसं घडतं. याला मानसशास्त्रामध्ये सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी म्हणजे आत्मपूर्वक भविष्यवाणी असं म्हणतात. आणि वाईट विचार कसे येतात तर पहा, भूतकाळातील दुखावलेले अनुभव, जुन्या नात्यामध्ये मिळालेला धोका असेल, नव्या नात्यातही म्हणजे काही तुम्हाला वाटत असेल इन्सिक्युरिटी, असा विचार मनामध्ये घर करत राहतो आणि आपण सतत दुसऱ्यांशी तुलना करत राहतो. त्यांचं नातं किती छान आहे, आमचं असं का नाही? हे विचार मनाला कमकुवत करतात. तिसरं म्हणजे निगेटिव्ह सेल्फ टॉक, स्वतःशीच वाईट बोलणं, मी चुकीचं आहे, माझ्यामुळेच सगळं बिघडतं, हे विचार सर्वात घातक असतात. आणि चौथं म्हणजे सोशल मीडियाचा अतिवापर, इतरांचं सुंदर आयुष्य बघून आपल्या आयुष्याबद्दल, आपल्या नात्याबद्दल असमाधान येतं. एक सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या झाडाची कल्पना करा. जर त्या झाडाच्या मुळामध्ये विष घातलं तर फांद्या, पानं, फुलं सगळं हळू मरून जातं. मुळं दिसत पण नाही. त्याचा परिणाम सगळ्यांना दिसतो. तसंच आपल्या मनातले वाईट विचार, ते आपल्याला बाहेरून दिसत नाहीत, पण त्याचा परिणाम आपल्या आतल्या नात्यावरती होतो. सतत भांडण, संशय, दुरावा यामुळे वाढतो. त्याचबरोबर आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो. स्ट्रेस, अनॅक्झिटी, झोप न येणं, आपल्या कामावर होतो, एकाग्रता नाही, उत्साह नाही
आणि आनंदावर होतो. छोट्या गोष्टीत आनंद मिळेनासा होतो. हे सगळं कुठून येतं? मनातल्या एका वाईट विचारापासून. आणि वाईट विचार थांबवण्याचे उपाय कोणते आहेत? तर पहा, सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो जाणीव ठेवा. जेव्हा वाईट विचार येतो तेव्हा स्वतःला सांगा, हा विचार येतोय, मी हा विचार करणार नाही. विचार आणि तुम्ही वेगवेगळे आहात. उपाय नंबर दुसरा, रिप्लेस द थॉट म्हणजेच विचार बदला. हे नातं टिकणार नाही, ऐवजी म्हणा, मी या नात्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करेल. उपाय नंबर 3 म्हणजे बोला, मनात ठेवू नका. जो विचार मनाला त्रास देतोय तो एखाद्या विश्वासू माणसाशी बोला, मनातून बाहेर काढा. त्यानंतरचा उपाय म्हणजे कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड. रोज झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. हे मनाला पॉझिटिव्ह ठेवतं. त्यानंतरचा उपाय म्हणजे शरीर हलवा. व्यायाम, चालणं, डान्स. शरीर हलल्यावर मनातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. स्वतःला जास्तीत जास्त कामामध्ये व्यस्त ठेवा. कारण आपण जर कामामध्ये व्यस्त असलो ना, तर बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय याच्याशी आपला काही एक संबंध येत नाही आणि ते खरं मूळ कारण असतं. आपण इतरांचा विचार करतो, इतरांसाठी आपण स्वतःला त्रास करून घेतो. हे देखील नात्यामध्ये भांडण होण्याचं कारण ठरू शकतं. कारण आपण अपेक्षा वाढवतो किंवा समोरचा माणूस आपल्याकडून अपेक्षा वाढवून ठेवतो आणि जर त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या, तर मग नात्यामध्ये भांडणं होतात. म्हणून आपलं घर, आपलं कुटुंब हीच प्रायोरिटी ठेवायची आणि बाहेरच्या जगाशी संबंध थोडा कमी करायचा. आपण व्यस्त आपल्या आयुष्यामध्ये राहायचं. कधी-कधी अपेक्षा करणारे आपले जवळचे नातेवाईक असतात. चुकीच्या अपेक्षा ठेवल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग होतो आणि विनाकारण ते आपल्यावरती जळत राहतात किंवा आपला ते द्वेष करत असतात. आपला काहीही संबंध नसताना. कारण प्रत्येकजण कष्ट करतो, कमवतो आणि त्याच्या कष्टाने किंवा त्यांनी कमवलेल्या पैशांनी तो त्याचं आयुष्य जगत असतो. हे देखील बऱ्याचशा लोकांना देखवत नाही. त्यांना अपेक्षा असते, की आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात आणि आपण जर त्या पूर्ण नाही केल्या, तर मग तिथे देखील भांडण, द्वेष, राग, लोभ यासारख्या समस्या उद्भवतात. अशा नातेवाईकांना आपण टाळूही शकत नाही आणि त्यांच्यापासून दूर जाऊही शकत नाही. त्यामुळे जितकी जास्तीत जास्त स्वतःच्या लाईफमध्ये आपल्याला बिझी ठेवता येईल तेवढं ठेवायचं आणि या लोकांपासून थोडंसं सांभाळून राहायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीजची साफसफाई. मग तो फ्रीज आपल्या घरातला असेल किंवा मनातला असेल. मी आधीच सांगते, आज फक्त फ्रीज नाही साफ करणार. आज आपण एक मेटाफॉर शिकणार आहोत. फ्रीजची साफसफाई आणि मनाची साफसफाई एकसारखीच असते. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर हे सगळं मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी आधी फ्रीजचं प्लग काढा किंवा पॉवर बंद करा. मग आतलं सगळं सामान बाहेर काढा. एकही गोष्ट सोडू नका. हे महत्त्वाचं का? कारण जोपर्यंत सगळं बाहेर काढत नाही, तोपर्यंत आत काय आहे हे नीट दिसत नाही. मग आता तुम्ही म्हणाल याचा आणि मनाचा काय संबंध आहे? तर सांगते. मनाच्या फ्रीजसाठी आपल्याला एखाद्या शांत जागी बसायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत आणि मनात काय-काय साचलंय ते बघायचं आहे. राग, दुखावलेपणा, भीती, संशय हे सगळं बाहेर काढायचं आहे. म्हणजेच कागदावर लिहायचं आहे किंवा मनाने त्याचा स्वीकार करायचा आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झालेल्या गोष्टी फेकून द्यायच्या. फ्रिजमधून सगळं बाहेर काढलं की प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट तपासायची. जे एक्सपायर्ड झालेलं आहे, जे सडलंय, जे खराब झालंय ते निर्दयीपणे फेकून द्यायचं आहे. त्याची अजिबात माया करायची नाही. त्याचा संबंध मनाशी जोडायचा. आता मनाच्या फ्रिजमध्ये देखील जुन्या आठवणी, जुने राग, जुनी नाती जी संपलीत त्यांना धरून बसणं बंद करा. एक्सपायर्ड गोष्टी ठेवल्या तर त्या नवीन चांगल्या गोष्टीसाठी जागाच राहत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतली साफसफाई. कोपरा न कोपरा स्वच्छ करणं. आता फ्रिज रिकामं झालंय, एक ओला कपडा किंवा स्पॉन्ज घ्यायचा. बेकिंग सोडा आणि पाण्याचं मिक्सचर बनवायचं. हे नॅचरल क्लिन्झर आहे. केमिकल्स नको. आता फ्रिजचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक शेल्फ, ड्रॉवर सगळं नीट पुसून घ्या. आत जे डाग असतात ते हळू साफ होतात. पेशन्स ठेवा, घाई नको. आणि आता मनाच्या फ्रीजसाठी काय करायचं? तर मेडिटेशन, प्रेयर किंवा जर्नलिंग. या गोष्टी म्हणजे मनाचा बेकिंग सोडा आहे. हळू-हळू मनाच्या आतले डाग, जुने वाउंड्स, निगेटिव्ह पॅटर्न्स साफ होतात. वेळ लागतो पण होतात. त्यानंतरची पुढची गोष्ट, फ्रीजरचा बर्फ काढा. फ्रीझरमध्ये बर्फ जमतो तेव्हा ती जागा कमी होते आणि फ्रीजची एफिशियन्सी कमी होते.
एक गरम पाण्याचा ओला कपडा ठेवा, बर्फ वितळतो, मग तो पाण्याने पुसा. आता त्याला मनाशी कसं जोडायचं? तर मनाच्या फ्रीजमध्ये काही माणसांची भावना गोठलेली असते. फ्रोझन इमोशन्स. रडायला नको, बोलायला नको, जाणवायला नको, पण तो फ्रोझन राग, ती फ्रोझन दुःख, ती वितळायला हवी. रडणं, बोलणं, एक्सप्रेस करणं हे मनाचं वार्म क्लोथ आहे. त्यानंतर पुढची स्टेप, सगळं परत ठेवायचं. पण त्याआधी ते स्वच्छ नीट धुवून घ्यायचं. आता फ्रीज साफ झालं, आता परत सामान ठेवताना विचार करा. काय खरोखर हवं आहे, काय नकोय, कॅटेगरीज करा. दुधाचे पदार्थ एकत्र, भाज्या एकत्र, उरलेलं अन्न एकत्र, सगळ्यात पुढे जे लवकर खायला हवं ते ठेवा. आता ह्याचा संबंध मनाशी जोडा. मनाच्या फ्रीजमध्ये आयुष्यातील प्रायोरिटीज ठरवा. काय महत्त्वाचं आहे? नातं, आरोग्य, करिअर, आनंद या गोष्टी आधी पुढे ठेवा. म्हणजे जे महत्त्वाचं आहे त्यांना आधी वेळ द्या. त्यांना आपली ऊर्जा द्या. जे गरजेचं नाही ते मागे. नियमितपणे साफसफाई करा. फ्रीज एकदा साफ केला की झालं असं नाही. आठवड्यातून एकदा थोडं तपासा. काय एक्सपायर होणार आहे? काय जास्त झालंय? दर महिन्याला एक मोठी साफसफाई. त्याचा संबंध मनाशी जोडा. मनाच्या फ्रीजमध्ये मनाची साफसफाई एकदा केली की झालं असं नाही. आठवड्यातून एकदा स्वतःशी बोला. मला कसं वाटतंय? मनात काय साचतंय? महिन्यातून एकदा मोठं आत्मपरीक्षण करा. तीनही गोष्टी एकत्र कशा करायच्या? तर आता या तीनही गोष्टी एकाच धाग्याने जोडलेल्या आहेत. नात्यामध्ये भांडण होतं कारण मनामध्ये जुना राग, जुने विचार साचलेले असतात. जसं फ्रीजमध्ये जुनं अन्न साचतं, मनातले वाईट विचार विनाश करतात कारण आपण ते बाहेर काढत नाही, साफ करत नाही. जसा फ्रीज कधी साफ नाही केला, तर आतलं सगळं खराब होतं आणि फ्रीजची साफसफाई हे फक्त घरासाठी नाही, ती एक शिकवण आहे मनासाठी. आता काही क्विक टिप्स आहेत नात्यांसाठी. रोज 5 मिनिटं आपल्या जवळच्या माणसाशी मनापासून बोला. मला असं वाटतं असं बोला. तुम्ही असं करता असं नको. भांडण झालं तर आधी शांत व्हा, मग बोला. माफ करायला शिका, स्वतःलाही आणि दुसऱ्यालाही. मनासाठी रोज सकाळी 5 मिनिटं शांत बसा. कृतज्ञता डायरी ठेवा. वाईट विचार आला की लगेच लिहा, मनात ठेवू नका. म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कशी करायची यावरचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा. किंवा तुम्ही जवळच्या एखाद्या विश्वासू माणसाशी बोलू शकता, जे तुमचं बोलणं किंवा जे तुमच्या ज्या गोष्टी आहेत, त्या स्वतःपुरतं मर्यादित ठेवेल. त्याच्याजवळ तुम्ही मन मोकळं केल्यानंतर तुम्हाला बरं देखील वाटेल. मग तुमची जवळची मैत्रीण असेल किंवा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी देखील बोलू शकता. कारण भांडण हे फक्त जोडीदाराशी नाही, तर कोणत्याही नात्यामध्ये होऊ शकतं. सासू-सुनेचं भांडण असू शकतं, आई-मुलाचं असू शकतं, भावा-भावांचं असू शकतं. ज्या कोणत्या नात्यामध्ये भांडण सुरू आहे, ते भांडण किंवा तो वाद सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या तिसऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीची मदत घेऊ शकता. मग ती तुमची बहीण असेल, तुमचा जोडीदार असेल किंवा तुमची आई असेल, कोणाचीही मदत घेतली तरी चालेल, जी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. आता फ्रीजसाठी काय करायचं? आठवड्यातून एकदा फ्रीज तपासा. खरेदी करताना प्लॅनिंग करा. जेवढं लागेल तेवढंच घ्या. एक्सपायरी डेट्स ज्या असतात त्या नियमित तपासा. बेकिंग सोडा आणि पाणी हे सर्वोत्तम नॅचरल क्लीन्झर आहे. आणि आता एक सगळ्यात शेवटची गोष्ट जी सांगायची आहे, कारण आपण सगळे खूप व्यस्त असतो. घर, काम, मुलं, नातेवाईक यामध्ये स्वतःकडे, स्वतःच्या मनाकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. पण जर आपण स्वतःच्या मनाची काळजी नाही घेतली, तर आपण बाकी कशाचीही काळजी नीट नाही घेऊ शकत. एक थकलेली आई चांगली आई होऊ शकत नाही. एक तणावाखाली असलेला नवरा चांगला जोडीदार होऊ शकत नाही. एक नकारात्मक मनाचा माणूस चांगला मित्र होऊ शकत नाही. म्हणून स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, ती आवश्यकता आहे. आज एक छोटासा संकल्प करा. आज घरी जाऊन फ्रीज साफ करा आणि करताना मनातल्या एका वाईट विचाराला सोडून द्या. आज जवळच्या एखाद्या माणसाला फोन करा, तुमच्या बहिणीला किंवा आईला किंवा मैत्रिणीला. फक्त बोलण्यासाठी, भांडण नाही करण्यासाठी, सगळं विसरण्यासाठी. जगणं खूप सुंदर आहे, नाती सुंदर आहेत. मन हे सर्वात शक्तिशाली साधन आहे. ते जपा, साफ ठेवा. या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत नात्यामध्ये भांडणाची खरी कारणं, मनातील नकारात्मक विचार कसे थांबवायचे आणि फ्रीज साफसफाईच्या सोप्या टिप्स. हे तीनही विषय एकमेकांशी कसे जोडलेले आहेत ते तुम्हाला समजलं. नातं, मराठी माणसाचं नातं, आपण मराठी माणसं नात्यांना खूप जपतो.
पण ते नातं जर त्रासदायक असेल तर अशा नात्यापासून थोडंसं दुरावा आला तरी चालेल. ते किती जवळचं नातं असलं पण त्या नात्यामध्ये जर टॉक्झिसिटी असेल, नकारात्मकता असेल, तर असं नातं आपल्या शरीराला, मनाला खूप थकवतं. म्हणून अशा नात्यापासून दूर राहायचं. तुमच्या घरामध्ये धूळ साचते म्हणून आपण साफसफाई करतो. पण मनात जे वाईट विचार साचतायत त्याची साफसफाई कधी करणार? कारण घर खराब झालं तर फक्त घर बिघडतं, पण मन खराब झालं तर आयुष्य बिघडतं, नाती बिघडतात आणि तुम्ही सुद्धा बिघडता. आज आपण हे सगळं एकत्रितपणे साफ केलेलं आहे. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप दिवसापासून व्हिडिओ बनवायचा होता. हा विषय माझ्या मनाच्या अगदी जवळचा आहे आणि मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये एक छोटासा पण महत्त्वाचा बदल नक्की होईल. मनातले वाईट विचार आपण खूप वेळ मनात राहू देतो. मानसशास्त्र सांगतं, की एक नकारात्मक विचार मनात आला, की शरीरामध्ये कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन रिलीज होत असतो. हे हार्मोन शरीराला सांगतं, धोका आहे, तयार राहा. एखाद्या वेळी हे बरं असतं, पण रोज तासनतास हेच विचार मनात असतील, तर हे हार्मोन्स सतत तुमच्या शरीरात फिरत राहतात. याचा परिणाम झोप येत नाही, डोकेदुखी होते, पचन बिघडतं, थकवा जाणवतो, मन एकाग्र होत नाही. छोट्या-छोट्या गोष्टीवरती चिडचिड होते आणि ही चिडचिड कुठे निघते? आपल्या जवळच्या माणसांवर आणि मग होतं भांडण. खरं तर आपल्याला भांडायचं नसतं, पण आपली जी अपेक्षा असते समोरच्या व्यक्तीकडून, त्या अपेक्षेची पूर्तता नाही झाली, की आपलं भांडण होतं. उदाहरण सांगायचं झालं तर नवरा उशिरा आला म्हणून भांडण. पण उशिरा हे कारण नाहीये. नवऱ्याने आपल्याला वेळ दिलेला नसतो, हा विचार डोक्यात साचलेला होता. उशीर हे फक्त ट्रिगर होतं. मुलगा अभ्यास करत नाही म्हणून आपण ओरडतो. खरंच का? की आपण स्वतः आतून खूप थकलेलो आहोत आणि तो राग मुलावर निघाला. भांडण म्हणजे बऱ्याचदा साचलेल्या विचारांचा आणि भावनांचा स्फोट होत असतो. आपल्या नात्यामध्ये आपण फोन्सवर जास्त वेळ घालवतो. एकमेकांशी बोलणं कमी होतं. जेव्हा मनातल्या गोष्टी बोलल्या जात नाहीत, तेव्हा त्या मनात साचतात आणि साचलेल्या गोष्टी कधी ना कधी योग्य वेळी नाही, चुकीच्या पद्धतीने बाहेर पडतात. उदाहरणार्थ, बायकोला वाटतं नवऱ्याने माझ्या फीलिंग्ज समजून घ्यायला हव्यात, पण ती बोलत नाही, मनात साचवून ठेवते. नवऱ्याला माहितीच नसतं हिला काय झाले ते. एके दिवशी एखाद्या छोट्या गोष्टीवरून सगळं बाहेर येतं. तुला कधीच माझी काळजी नव्हती. नवरा कन्फ्यूज होऊन जातो. हे सगळं आलं कुठून अचानक? नातं सुरू होताना आपण खूप अपेक्षा ठेवत असतो आणि जेव्हा न बोललेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा निराशा येते, राग येतो आणि मग भांडण होतं. हे कुणीच सांगत नाही, पण हे खरं आहे. आपण थकलेलो असतो तेव्हा चिडचिड जास्त होते. ऑफिसमधून थकून घरी आलेला नवरा किंवा मुलाचा आवाज येतो, बायको काहीतरी विचारते आणि ते सहन होत नाही आणि त्यावरून भांडण होतं. यामध्ये त्या माणसाचा दोष नाही. आपला स्ट्रेस आपल्या नात्यामध्ये आपोआप शिरत असतो. "मी बरोबर आहे, तू चुकीचा आहे" हे वाक्य किती नाती संपवतात. भांडणामध्ये आपल्याला जिंकायचं असतं. भांडणात जिंकलेला माणूस बऱ्याचदा नात्यामध्ये हरून जातो. नातं म्हणजे जगवायचं असेल तर कधी-कधी इगो खाली ठेवणं हे वीकनेस म्हणजे तुमची कमजोरी नाही, तर ते शहाणपणाचं लक्षण आहे. आता उपाय काय? तर आधी ऐका मग बोला. समोरचा माणूस बोलतोय तेव्हा त्याचं उत्तर मनात तयार करत बसू नका. फक्त ऐका शांतपणे. हे सगळ्यात मोठं तुमचं त्या व्यक्तीवरचं प्रेम आहे. मला वाटतं तू नेहमी नाही, तू नेहमी उशिरा येतो हे अटॅक नाही. मला वाटतं तू उशिरा आलास तेव्हा मला एकटं वाटलं हे कम्युनिकेशन आहे. भाषा बदला, भांडण बदलतात. भांडणं कमी होतात. रोज एक चांगली गोष्ट सांगा. जवळच्या माणसाला रोज एक सांगा, "आज तू हे केलंस मला खूप बरं वाटलं." ॲप्रिसिएशन नात्याला मऊ ठेवतं. एकत्र वेळ घालवा, फोन बंद करा, एकत्र जेवण करा, बोला, हसा. नात्याला वेळ द्या, तेव्हाच ते नातं टिकतं. मनातले वाईट विचार नात्यांना कसे तोडतात, नात्यात भांडण का होतात आणि ते कसं थांबवायचं आणि फ्रीजची साफसफाई करणं हे फक्त फिजिकल टास्क नाही, तर ते एक मेंटल ट्रान्सफॉर्मेशन आहे. या व्हिडिओमध्ये या तिन्ही गोष्टीची एकमेकांशी असलेला संबंध मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.